छावा या नावाने हिंदी चित्रपट समोर यायला लागलेला आहे। ही आनंदाची बातमी आहे की खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य का स्थापन झालं शिवाजी महाराजांच्या माध्यमातून, आणि मग संभाजी महाराजांनी मग राजाराम महाराज ताराराणींनी सुद्धा पुढे कसं नेलं, ही चांगली बाब आहे। लक्ष्मण उतेकर हे जे डायरेक्टर आहेत ह्यांची पूर्ण टीम मला भेटली होती मुंबईत, आणि मुंबईत भेटल्यानंतर त्यांनी मला हा जो क्लिप आहे ही क्लिप मला ती दाखवली होती। पण मी त्यांना सांगितलं होतं की मला पूर्ण चित्रपट हे पाहायला द्या, बघायला द्या। इतिहासकारांना मी तुम्हाला जोडून देतो, जेणेकरून कुठं काही चूक असेल किंवा कुठं काही दुरुस्ती असेल ती आपण तुम्हाला दुरुस्ती जर सांगितलं तर हा खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा पिक्चर, संभाजी महाराजांची हा जे चित्रपट काढलेला आहे हा पूर्ण जगभरात पोहोचू शकतो। पण त्यांच्याकडून अजून काही माझ्याकडे इतिहासकार मंडळीनं आम्हाला बोलवलं नाही की जेणेकरून आपण त्यांना ग्रीन सिग्नल देऊ शकतो। पण एकंदरीत जे तुम्हाला पाहायला मिळते त्याला काय म्हणतो आपण ट्रेलरमध्ये की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना, तर लेझिम ही आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाही आहे, पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं आहे। ह्याच्यावर एक सगळ्यांनी विचार विनिमय करून सगळ्या इतिहासकारांनी सगळ्या ज्यांचा ह्याच्यावर अभ्यास आहे त्या सगळ्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे। आणि सिनेमॅटिक लिबर्टी कुठल्यापर्यंत आपण घेऊ शकतो, त्यांचा लेझिम खेळणं हे काही चुकीचं नाही आहे, हे तर मी स्पष्ट म्हणतो, कारण ती आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि आज अनेक वर्षापासूनची परंपरा आहे ती। पण ती गाण्याच्या स्वरूपात आणि कुठल्या सीनला कशी घेतली आहे ह्याची मला काय कल्पना नाही आहे, कारण का मी त्यांना सांगितलं होतं लक्ष्मणरावना आणि त्यांच्या पूर्ण टीमला की तुम्ही पूर्ण आम्हाला हा पिक्चर दाखवा, जेणे आमची इतिहासकार मंडळी आमचे जाणकार मंडळी जाऊन पाहतील आणि पाहिल्यानंतर काय होईल आम्ही उलट काय चुका असतील काय दुरुस्त तुम्हाला सांगू, जेणेकरून आम्हाला असं इच्छा आहे की संभाजी महाराजांचा हिंदीमधला चित्रपट आज त्यांनी मला माहीत नाही काही ते 100-200 कोटी रुपये त्याच्यावर खर्च केलेत, आज एवढा धाडस करून ते करायला लागलेले आहेत आणि एवढी धाडस जर चांगल्या पद्धतीने आपल्या खऱ्या अर्थाने जर पूर्ण महाराष्ट्र किंवा जगात जर पोहोचत असेल तर ते कौतुकास्पद आहे। पण हे 2-3 अजूनही वेळ गेली नाही। माझी लक्ष्मण उतेकर त्यांच्या सर्व सहकार्याने विनंती राहील की एकदा तुम्ही आम्हाला विनंती द्या, आमचे 4-5-6 जण महाराष्ट्रातले इतिहासकार असतील, महाराष्ट्रातले जाणकार लोक असतील, ते त्यांच्याशी एकदा चर्चा केली, त्यांना जर पटलं आणि ती सिनेमॅटिक लिबर्टी ओके असली आणि काही चुकीचं नसेल तर आपण पुढे जाऊ शकतो। हां, तोच माझं म्हणणं आहे, लेझिम खेळणं हे काही चुकीचं नाही आहे। लेझिम खेळणं काय, कारण आपला तो सांस्कृतिक ठेवा आहे, पण त्याचबरोबर तो नृत्य म्हणण्यापेक्षा डान्स, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण डान्स म्हणतो, गाण्याच्या स्वरूपात डान्स म्हणतो, ते कितपत लोकांना पटेल हा प्रश्नचिन्ह, मग त्याच्यासाठी बसणं गरजेचं आहे, त्यांच्याशी विचार विनिमय गरजेचं आहे। पण ओव्हरऑल त्यांनी मला जे एक हिंदवी स्वराज्याचं जो उद्दिष्ट आहे ते त्यांनी मला सांगितलं, त्यात मला काही चुकीचं वाटलं नाही। पण तरी त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं आमचे लोक इतिहासकार किंवा जे जाणकार लोकांनी हे पाहणं गरजेचं आहे। मी त्यांची वाट पाहायला लागलेलो आहे, ते आपल्याला बोलवतील। एकदा बोलणं झालं, एकदा चर्चा झाली की त्यांना आपण सांगितलं की बाबा एकदम छान आहे, तर उलटं चांगलं पिक्चर होईल, उलटं चांगलं नुसतं देशात नाही जगात संभाजी महाराज पोहोचतील शिवाजी महाराजांच्या माध्यमातून। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याच्यानंतर जर कोणी सांभाळलं असेल हिंदवी स्वराज्य ते छत्रपती संभाजी महाराज आहे, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराबाई साहेब। तो जो कालावधी त्यामध्ये दाखवलेला आहे ते संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक नंतरचा हा डान्स दाखवला आहे। छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर 9 महिन्याचाच असा डान्स करू शकतो म्हणून ह्याच्यावर मी काही स्टेटमेंट करणं हे उचित नाही आहे। माझी त्यांना विनंती आजही आहे, लक्ष्मण उतेकरांनी पूर्ण त्यांची लाईफ म्हणण्याच्या पूर्ण ह्या 2-3 वर्ष त्या पिक्चरसाठी दिलेले आहेत। तो मराठी माणूस आहे आणि म्हणून त्याला शिवाजी महाराजांचं नेमकं हिंदवी स्वराज्य कसं स्थापन झालं त्यांना पूर्ण कल्पना आहे। त्यांच्या भावना सुद्धा मी त्या दिवशी बघितल्या आणि त्यांना मी हेच सांगितलं की अनेक गोष्टी त्याच्यात असू शकतात ज्याच्यात आपण दुरुस्ती करू शकतो, अजूनही वेळ हातातनं गेलेली नाहीत। माझी त्यांना विनंती परत राहील, एका प्रश्नावर काहीतरी मी स्टेटमेंट करणं ते बरोबर दिसणार नाही, कारण का चांगलं काम करत असताना कोणाचे पाय ओढणं हे माझ्या तत्वात नाही आहे। म्हणून त्यांना सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे,
उलटं आणि काय चांगलं त्याच्यात दुरुस्त करता येत असेल तर त्यांनी आम्हाला लवकरच्या लवकर सगळे आमच्या इतिहासकार असतील किंवा जाणकार लोक असतील, त्या विषयाचे माहितीगार असतील, हे नाव बोलवावं आणि मग त्यांना आम्ही दुरुस्ती सांगू, जेणेकरून हा पिक्चर चांगलं म्हणजे जे ते अपेक्षा करतात त्याच्या दुप्पट पद्धतीने तो पूर्ण जगात पोचायला पाहिजे. लक्ष्मण उतेकरांची माझी पहिल्या दिवशी जेव्हा मला एक आठवड्याच्या अगोदर त्यांनी मला स्क्रिप्ट दाखवली होती किंवा त्यांनी मला थोडं सांगितलं होतं, त्यांना मी तेच सांगितलं होतं की तुम्ही हे सगळं करता हे चांगली बाब आहे, तुमचं कौतुक आहे, तुम्ही धाडस करायला लागले, संभाजी महाराजांच्यावर पिक्चर काढायला लागले, पण हे करत असताना सुद्धा तुम्ही जाणकार लोक, इतिहासकार लोकांना हे दाखवावं अशी मी त्यांना विनंती केली. मी त्यांची वाट पाहत आहे. अजून त्यांच्याकडनं काय रिपोर्ट, माझ्याकडनं काय रिस्पॉन्स त्यांच्याकडे आलेला नाही आहे. माहिती त्यांना वाद निर्माण होताना पाहिलं, पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन आहे ते केलं जाते, या सगळ्यावरती आता कशा पद्धतीने माझी विनंती राहणार आहे डिरेक्टरना आणि त्यांच्या पूर्ण सगळ्या सिस्टमला की इतिहासकार आणि जाणकार लोकांना एकत्र आणावं. एक तर संभाजी महाराजांच्यावर तुम्ही पिक्चर काढताय हे धाडस आहे आणि ते धाडस कुठं उलटं सुलटं जाऊ नये म्हणून त्यांना सहकार्य करण्याची आमची सर्वांची भूमिका आहे. म्हणून एकदा तुमच्याने आमची भेट व्हावी, एकदा जशी पहिली त्यांनी माझी भेट घेतली आणि माझं हेच त्यांना म्हणणं होतं की लक्ष्मणराव तुम्ही एकदा मीटिंग लावा, एक जाणकार लोकांना आणि सगळे इतिहासकारांची एकदा एक संवाद साधूया, जेणेकरून काय थोड्या असे काही गोष्टी असतील तर आपण दुरुस्त करू. आमचा हेतू एकच आहे की ज्या हेतू तुमचा आहे की संभाजी महाराज हे जगभर पोहोचायला पाहिजे आणि तोच आमचा हेतू आहे. सिनेमॅटिक लिबर्टी कुठंपर्यंत न्यायची तेवढं आपण एक लाईन ड्रॉ करू, एवढाच विषय. नाही असं कोणी करू नये. म्हणजे शेवटी ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत सगळ्यांना आपला अधिकार असतो की न्यायालयात जाणं, आणि म्हणून जे तृप्ती देसाईंनी काहीतरी स्टेटमेंट केलं आणि वातावरण परत गढूळ करणं हे काय बरोबर नाही. मला वाटते पोलीस त्याची खबरदारी घ्यायला लागले आहेत, पोलिसांची जबाबदारी आहे आणि अशी काहीतरी स्टेटमेंट्स करणं आणि वातावरण परत सगळं गढूळ करणं हे तृप्ती देसाईंनी करू नये असं माझं त्यांना स्पष्ट मत आहे. आपण सुद्धा कोणी सरकारमध्ये असून दे आपल्या सरकारवर थोडा विश्वास ठेवायला पाहिजे, पोलीस डिपार्टमेंटवर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. एक असे वादग्रस्त स्टेटमेंट्स करून वातावरण गढूळ करणं हे काय बरोबर नाही. आणि मला वाटते आपल्याबरोबर पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा त्यांची जबाबदारी माहिती आहे, त्यांना त्यांचं कर्तव्य माहिती आहे आणि ते पार पाडतील असा विश्वास आहे. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.